नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्स अभ्यास करत आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, तुमच्या मित्रांपर्यंत ही सिरीज शेअर करत चला. बघा, आज आपण 1 मेचं लेक्चर जे आहे ते इथं बघणार आहोत. आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर आज कामगार दिन सुद्धा आहे. तर कामगार दिनांच्या सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. तर आज 1 मे आहे. 1 मे स्पेशल आपण आज इथं लेक्चर बघणार आहोत. पण 1 मेचं लेक्चर जे तर त्यामध्ये कालचे क्वेश्चन असणार. ठीक आहे. तर त्यामुळे उद्याचं जे लेक्चर आहे त्यामध्ये मग महाराष्ट्र दिन, कामगार दिन याविषयक प्रश्न तुम्हाला बघायला मिळते. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा, कंबाईन गट क पूर्व परीक्षेची बॅच जी आहे ती आपण उद्यापासून सुरू करत आहोत. 2 मे पासून याची लेक्चर सुरू होणार आहे. टाइम टेबल ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. 1 महिन्याचा कालावधी असणार आहे. बघा मित्रांनो, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच आपण सुरू केलेली आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षा जी आहे त्यासाठी अजून एक बॅच आहे, लक्ष्य बॅच. या बॅच मध्ये ऍडिशनल नोट्स टेस्ट सिरीज आहे, त्यामुळे या बॅचची फी 999 रुपये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर जर बघितलं, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आहे. त्यानंतर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे. या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर मिळेल. काही बॅचेस मध्ये नोट्स आहे, मग त्या नोट्स या तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा आहे. सुरुवात करूया 1 मे रोजीच्या करंट अफेअर्सला. पहिला क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, इंडिया सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते 2021 साली सुरू करण्यात आलं होतं. सेमीकंडक्टरचं उत्पादन आपल्या देशामध्ये वाढवण्यासाठी. मग आता याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे अमितेश कुमार सिन्हा. कोण बनलेले आहे? अमितेश कुमार सिन्हा. तर इंडिया सेमीकंडक्टर मिशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे अमितेश कुमार सिन्हा. यांनी जागा घेतलेली आहे सुशील पाल यांची. बघा मित्रांनो, भारत सेमीकंडक्टर मिशन जे आहे, इंडिया सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते 2021 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय जे आहे त्या अंतर्गत सुरू करण्यात आलं होतं. यासाठी 76,000 कोटी रुपयाची तरतूद जी आहे ती सुद्धा करण्यात आली होती. देशात शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले इकोसिस्टम विकसित करण्यासाठी हा एक उपक्रम जो आहे तो सुरू करण्यात आला होता. मेक इन इंडियाचा हा एक पार्ट आहे. यानंतर रिसेंटली जे काही नियुक्त झालेले आहे ते आपण बघून घेऊया. आरबीआयच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण बनलेले आहे? तर पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनलेले सोहिनी राजोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव बनलेले अंजू राठी. कार्यकारी संचालक कुठं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये अजित रत्नाकर जोशी बनलेले आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक बनलेले डॉक्टर मयंक शर्मा. सेबीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे 11वे अध्यक्ष सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे तुहिनकांत पांडे. रतन टाटा एंडोनमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलचे नवीन अध्यक्ष आहे अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे DK सुनील. यानंतर दुसरा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे हुनिंग पटामा लिसवादत्रकुल. ठीक आहे. तर अत्यंत किचकट नाव आहे. मूळचे हे थायलंडचे आहे. बघा मित्रांनो, थायलंडचे आहे. ठीक आहे. तर खुनियांग पटामा जे आहे तर ते बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. यांची निवड झियांगमेन चीन या ठिकाणी 86वी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आपण जर बघितलं तर खुनियांग पटामा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर खुनियांग पटामा हे पॉल एरिक हायर लार्सन यांची जागा घेणार आहे. यानंतर जे काही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे त्याची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली होती बॅडमिंटन खेळाला रेग्युलेट करण्यासाठी. क्वालालंपूर मलेशियामध्ये मुख्यालय आहे. खुनिंग पटामा हे आता नवीन अध्यक्ष बनलेले आहे. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 ची जी काही स्पर्धा होणार आहे तर त्याचं आयोजन भारत करणार आहे. लक्षात ठेवायचं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 2025 पर्यंत वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्त केलेले एकमेव भारतीय कोण आहे? तर PV सिंधू. तर बघा मित्रांनो, 2025 पर्यंत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन जे आहे तर त्यामध्ये
ॲथलेटिक्स कमिशन आहे, त्या ॲथलेटिक्स कमिशनचे सदस्य कोण होत्या? पी.व्ही. सिंधू होते. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जो आहे, डान्स डे, कधी सेलिब्रेट केला जातो? 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. नृत्य कलेचं महत्व काय आहे ते लोकांना पटवून देण्यासाठी नृत्य दिवस जो आहे हा आहे आंतरराष्ट्रीय, हा आपण जर बघितलं 29 एप्रिलला सेलिब्रेट केला जातो 1982 पासून. एशियन योगा स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचं स्थान काय? तर भारताने एक हाती ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारताचं स्थान आहे प्रथम. एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप जी आहे ही सेकंड चॅम्पियनशिप जी आहे मित्रांनो, ही भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी पहिली चॅम्पियनशिप जी आहे, ठीक आहे, फर्स्ट जी आहे ती भारताबाहेर आयोजित करण्यात आली होती. मग ते आता आपण बघूया. ही जी चॅम्पियनशिप आहे आशियाई योगा गेम्स चॅम्पियनशिप जी आहे योगा विषय, तर त्यामध्ये भारताने 87 पदकं जिंकली. ठीक आहे, ज्यामध्ये 83 सुवर्ण आहे. किती? 83 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक. आपण जर बघितलं भारताच्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही. जपान जर बघितलं 10 पदकं आहे, त्यामध्ये 3 सुवर्ण पदकं आहे. दुसऱ्या क्रमांकावर जपान, भारताची 83 सुवर्ण पदकं आहे. मंगोलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं मंगोलियाकडे 1च सुवर्ण पदक आहे, भारताचे 83 सुवर्ण पदक. मग यावरून बघू शकता की भारताचं किती डॉमिनन्स असेल या स्पर्धेमध्ये. दुसरी आवृत्ती जी होती मित्रांनो, ठीक आहे, तर ती बँकॉक थायलंडमध्ये, सॉरी, पहिली आवृत्ती जी आहे ती बँकॉक थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. तिथेही भारत विजेता होता. आणि दुसरी आवृत्ती जी आहे तर ती भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. के.डी. जाधव एरिना स्टेडियम जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी, तर इथं आयोजित करण्यात आली होती दुसरी आवृत्ती. भारत विजेता राहिला, भारतच आयोजक होता. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या 10 वर्षात भारतातील सुमारे 17.1 कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहेत. तर अलीकडे मित्रांनो वर्ल्ड बँकेने अहवाल जाहीर केलेला आहे. त्यांच्या अहवालानुसार भारतातील 17.1 कोटी लोक, ठीक आहे, 17 कोटी लोक, 17 कोटीपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आलेले, अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहे. आता बघा, जागतिक मानांकानुसार गरीब कोणाला म्हणायचं? जो दररोज 172 रुपयापेक्षा कमी पैसे अन्नावर खर्चतो, ठीक आहे, किंवा ज्याच्याकडे खर्च करण्यासाठी दररोज 172 रुपये पण नसतात, त्याला काय समजायचं? गरीब समजायचं. आणि मग आपण जर बघितलं तर हा कन्सेप्टचा जर आपण इथे विचार केला आणि 2011-12 ते 2022-23 या वर्षांचा जर विचार केला तर भारताने या 10 वर्षामध्ये सुमारे 17 कोटीपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून बाहेर काढलेला आहे. ठीक आहे, जवळपास 171 दशलक्ष म्हणजे 17 कोटी, ठीक आहे, तर एवढ्या लोकांना भारताने गरिबीतून बाहेर काढलेला आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत गरिबीमध्ये जगणाऱ्या लोकांचं प्रमाण 2011-12 मध्ये होतं 16.2 ते 2022-23 मध्ये 2.3 पर्यंत आलेलं आहे. जागतिक बँकेची स्थापना जुलै 1944 मध्ये करण्यात आली होती वॉशिंग्टन DC या ठिकाणी. अजय बंगा अध्यक्ष आहे. MD आणि CFO आहे अंशुलकांत. त्यानंतर एकूण सदस्य आहे 189. ठीक आहे, आता जागतिक बँक, वर्ल्ड बँकेचे पूर्ण नाव आहे, तिचं एक वेगळं नाव आहे, बऱ्याच मुलांना माहित नाही, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं हिचं एक वेगळं नाव आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट, IBRD हे हिचं एक दुसरं नाव आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर 6वा क्वेश्चन, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने एप्रिल 2025 मध्ये आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली आहे? तर आता बघा मित्रांनो, दिल्लीमध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे. दिल्लीमध्ये बीजेपीचं सरकार आल्यानंतर दिल्लीमध्ये आयुष्मान वय वंदना योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, या योजनेअंतर्गत 70 वर्ष व त्याहून अधिक वयाची जी नागरिक असेल तर त्यांचा आरोग्यविषयक जो काही खर्च आहे 10 लाखापर्यंतचा तो सरकार करणार आहे. यासाठी आपण जर बघितलं तर आयुष्मान वय वंदना योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, पात्र ज्येष्ठ नागरिक, त्यांचे 10 लाखापर्यंतचा जो काही आरोग्यविषयक खर्च जो आहे तो या आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत केला जाणार आहे. बघा मित्रांनो, क्रिकेट प्रेमी जे असतील त्यांना हे माहितीच असेल, एप्रिल 2025 मध्ये IPL मध्ये दुसरे जलद शतक झळकवणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनलेला आहे? तर IPL मध्ये दुसरं सगळ्यात जलद शतक जे आहे ते वैभव सूर्यवंशीने झळकवलेलं आहे. मूळचा बिहारचा आहे. त्याने 35 बॉलमध्ये शतक झळकवलेलं आहे. यापूर्वीचा सगळ्यात फास्ट शतक जे आहे ते 30 बॉलमध्ये आहे, क्रिस गेल याचं. मग वैभव सूर्यवंशीने 35 बॉलमध्ये शतक झळकवलेले आहे. अवघ्या
14 वर्षाचा हा खेळाडू आहे, ठीक आहे. तर सगळ्यात कमी एजचा खेळाडू आहे IPL मध्ये शतक झळकवणारा, हा सुद्धा विक्रम याच्या नावावर याने नोंदवलेला आहे. 35 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 11 षटकाराच्या मदतीने आपलं त्याने शतक पूर्ण केलेलं आहे. भारताने एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशासोबत 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी $7.4 अब्ज करार केलेला आहे. तर बघा मित्रांनो, भारताने आता स्वदेशी एक एअरक्राफ्ट कॅरियर बनवलेलं आहे, त्याचं तुम्हाला नाव सांगायचंय काय, ठीक आहे. तर त्या एअरक्राफ्ट कॅरियर साठी आपण फ्रान्सकडून 26 राफेल विमानं जी आहे तर ती घेणार आहोत. ही राफेल विमानं जी असणार आहे ती एअरक्राफ्ट कॅरियरवर असणार आहे, ठीक आहे. आणि हे आपण जर बघितलं तर यामध्ये काही जे आहे ते ड्युअल सिटिंग असणार आहे, काही सिंगल सिटिंग विमानं आपल्याला बघायला मिळणार आहे. जवळपास $7.4 अब्ज म्हणजे 63,000 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट जी आहे ती आपण इथं दिलेली आहे. कशासाठी? ते 26 राफेल विमानांसाठी, लक्षात ठेवा, ठीक आहे. मागे एवढ्याच प्राइस मध्ये आपण 36 राफेल विमानं खरेदी केली होती हवाई दलासाठी. आता आपण जर बघितलं तर आता महागाई सुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे 26 राफेल विमानं जी आहे ते आपल्याला मिळणार आहे. सिंगल सीटर आणि ट्विन सीटर राफेल विमानं आपल्याला मिळणार आहे फ्रान्सकडून. त्यानंतर कोणत्या देशाने एप्रिल 2025 मध्ये तियानलियान-2 डेटा रिले उपग्रह जो आहे तो यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे. तर तियानलियान-2 जो डेटा रिले उपग्रह आहे तो चीनने प्रक्षेपित केलेला आहे मित्रांनो. या उपग्रहाबद्दल सांगायचं झालं तर चीन आता आपलं स्पेस स्टेशन बनवत आहे आणि आपल्या मानवी मोहिमांसाठी ते काय करत आहे तर काही अवकाशातून डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम करत आहे. त्यासाठी ते कंटिन्यू उपग्रह प्रक्षेपित करत आहे. तर त्यामधलाच एक आहे तियानलियान-2 नावाचा उपग्रह, ठीक आहे. तर चायनाने प्रक्षेपित केलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. कशासाठी? तर मी तुम्हाला सांगितलं मानवयुक्त अंतराळ यान आणि स्पेस स्टेशनसाठी डेटा गोळा करण्यासाठी तियानलियान-2 जो आहे तो इथं उपग्रह चायनाने प्रक्षेपित केलेला आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा, एक पुस्तक अलीकडे प्रकाशित करण्यात आलेले आहे, रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन. हे पुस्तक अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा या दोघांनी मिळून लिहिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तर या पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते 30 एप्रिल 2025 रोजी नॅशनल आर्काइव्ह्ज ऑफ इंडिया येथे करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर हे पुस्तक अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा यांनी लिहिलेलं आहे, जे काही प्रसिद्ध गणित तज्ज्ञ होते महान रामानुजन यांच्या जीवनाशी संबंधित हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, एप्रिल 2025 मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? सर, आम्हाला एअर इंडिया माहिती, एअर इंडिया एक्सप्रेस काय? तर एअर इंडिया जी आहे मित्रांनो ती आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करते, देशात पण करते, पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीमध्ये तिचा मेन रोल आपल्याला बघायला मिळतो एअर इंडियाचा. त्याचप्रमाणे देशात स्वस्तामध्ये वाहतूक देण्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेस नावाची कंपनी आपल्याला एअर इंडियाची एक उपकंपनी बघायला मिळते. तिचे नवीन अध्यक्ष बनलेले निपुण अग्रवाल. कोण बनलेले? निपुण अग्रवाल, ठीक आहे. तर निपुण अग्रवाल हे नवीन अध्यक्ष बनलेले, लक्षात ठेवायचं आहे. ही जी एअर इंडिया एक्सप्रेस ही जी उपकंपनी आहे ही 29 एप्रिल 2005 रोजी सुरू करण्यात आली होती. गुरुग्राम हरियाणामध्ये हिचं मुख्यालय आहे. 12वा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एस पट्टाभिरामन यांचं वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या राज्यातील होते? तर बघा मित्रांनो, जवळपास लष्करामध्ये 40 वर्ष सेवा देणारे पट्टाभिरामन जे आहे ते मूळचे तमिळनाडूमधील होते. तमिळनाडूमध्ये जो निलगिरी जिल्हा आहे या निलगिरी जिल्ह्यामध्ये वेलिंग्टन या ठिकाणी मिलिटरी हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. 2006 मध्ये ते उप लष्कर प्रमुख या पदावरून निवृत्त झाले होते. आता इथं आपले क्वेश्चन संपले. 2 टेस्ट क्वेश्चन. तुम्हाला हे सांगायचंय की कोणत्या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या 10 वर्षामध्ये भारतातील सुमारे 17 कोटीपेक्षा जास्त लोक जे आहेत ते अत्यंत गरिबीतून बाहेर आलेले आहे, आणि कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने एप्रिल 2025 मध्ये आयुष्यमान वयोवंदना योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर ही बॅच आपली उद्यापासून सुरू होणार कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच 1 मंथ रिव्हिजन बॅच आहे. त्याचबरोबर आपल्या इतर बॅचेस आहे, या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचेस मध्ये तुम्हाला जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आहे, त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क
प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू साठी फाउंडेशन बॅच आहे, कंबाईन गट व मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आहे. तर या ज्या बॅचेस आहे या बॅचेसमध्ये तुम्हाला वैशिष्ट्यांमध्ये नोट्स, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. त्याचबरोबर या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, टेलिग्राम चॅनल इंस्टाच्या पेजला फॉलो करायचं आहे. मग थांबूया मित्रांनो आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.